दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली. मंदिरातील 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती सुद्धा यावेळी त्यांनी दिली. सिद्धिविनायक मंदिरातील चोरी प्रकरणी मंदिरातील 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई. सदा सरवणकर यांनी ही माहिती दिली. लोकांना परस्पर दर्शन देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याची सुद्धा आता माहिती मिळते. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात. पे जे केले जातात ते सुद्धा मीडियामार्फत केले जातात, सोशल मीडियामार्फत केले जातात. वेगवेगळ्या माध्यमातून ह्या पैशाची इथे कुठेतरी दर्शन देण्यासाठी ही अनियमितता सापडते आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही होणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.